आपला देश आहे कृषी प्रधान आणि कृषी विभाग खूप मोठा यांचं दोन्हीचं आत्मा आहे एकमेकाचा. जर हा आत्मा जर नसेल तर देश कसा वाचणार? सगळ्यात महत्वाचा हे भ्रष्ट झालेले आहे सगळे. आज बघितलं निम्म्याच्यावर अधिकारी नाही, कुठे जनगणनेला गेले कोण, मला हालचाल रजिस्टर यांनी दाखवलं नाही. सगळ्यात महत्वाचं तुमचं फर्टिलायझर असेल या गोष्टींमध्ये यांचे डायरेक्टली हप्ते बांधलेले डायरेक्ट सगळे. आता याच्यामध्ये तक्रार देण्याच्या अगोदर एकदम प्रामाणिक बोलता अधिकारी, मात्र आता मी जो माझ्या गावचा बोगस नर्सरीचा विषय हाती घेतला होता त्याच्यामध्ये इतर नर्सऱ्यांचे पण त्यांना नावं सांगितले. तर पहिलं नर्सरीचं फक्त कॉलवरती त्यांनी तक्रार घेतली, कारवाई केली काही प्रमाणात, त्याच्यात पैसे खाल्ले. त्या कारवाईमध्ये पंचनामा वेगळा झाला आणि कारवाई वेगळ्या पद्धतीनं. तर त्याच्यावर पण मला सविस्तर देत नाही उत्तर. त्या अनुषंगाने मी आता हे आज एक अर्ज दिलेला आहे. जर येईन 7-8 दिवसात जर दखल नाही घेतली तर मी तर आमरण उपोषणासाठी बसणार आहे त्यांच्या गेटवरती. आता एक साहेबांनी आपल्याला सांगितलं याआधी अशी काही उपोषण झाली नाही, आजपर्यंत तुमचं काय कोणीच म्हणणं आहे? नाही. म्हणजे का बरं झाले नसतील? मग असं मुंडे साहेबांसारखे जर या ठिकाणी जर माणसं आले, अधिकारी आले, तर काय नियम थोडंसं सुधरू शकतात? नियम सुधारतील आणि एकदम चांगला खंबीर एखादा अधिकारी लाभणं गरजेचं आहे या विभागाला. कारण सगळा देश आपला कृषीवरती आहे आणि कृषी विभाग जर धोक्यात असेल तर फक्त या अधिकाऱ्यांमुळं. कुठलीही गांभीर्य नाही त्यांना. आणि त्यांना काम काय जनगणनेचं दिले? खरं सांगा तुम्ही, या अधिकाऱ्यांना काम जनगणनेचं देणं योग्य आहे का? आता मला सांगितलं आतमध्ये की जनगणनेसाठी गेलेले काही कर्मचारी यांचे, जनगणनेसाठी दुसरे अधिकारी नाही का यांना? कर्मचारी नाही का? या गोष्टींवरती आपण कुठेतरी दखल घेतली पाहिजे. पण मग मलाही सांगायचंय, तुमच्या तक्रारी जर एवढा पाठपुरावा पाहिजे तसं झालेलं नाहीये, तर बाकीचे जे शेतकरी तक्रार करत असेल तर त्यांना आता काय माझा पाठपुरावा उडवण्याचं तर त्यांना उत्तर मी असेल? इथं उपोषणाला बसल्यानंतर तेव्हा येतील तेव्हा त्यांना ते मला उत्तर एक द्यायचं. अनुभव आला का असं समजा एखाद्या नर्सरीतून रोप नेले, कच्चं बिल दिल्या जातात, त्याच्यानंतर सरसपणे बरोबर. हो. दुसरी गोष्ट दिल्यानंतर कच्चं बिल दिल्यानंतर काही रोपांना प्रॉब्लेम आल्यानंतर ज्यावेळेस कृषी अधिकारी पंचनाम्याला त्या ठिकाणी जातात तर त्या दिवशी कृषी अधिकारी म्हणतात का तुम्ही बिल का घेतले नाही? याच्यावर काय म्हणणं? आता याच्यामध्ये तक्रारदार तक्रार करायला का घाबरतो? आता एक तक्रारीचा एक व्हिडिओ दिला होता मी. जी रायपूरची बोगस नर्सरी, तिला सर्रास सांगितलं, एकदम ताकीद दिलेली का बिगर बिलाचं विकायचं नाहीये, बिगर बुकिंगचं विकायचं नाही. मी तक्रारदाराचा व्हिडिओ टाकला त्यांना, म्हणजे शेतकऱ्याचा व्हिडिओ टाकला. याने तो व्हिडिओ तो बोगस नर्सरीवाल्याला टाकला. बोगस नर्सरीवाल्यांनी त्याला डायरेक्ट धमक्या दिल्या. म्हणजे जर अशा गोष्टी असेल, गोपनीयतेचा पण भंग करताय अधिकारी, त्याचे पण आपल्याकडे पुरावे, त्याबद्दल काही शंका नाही. पण विश्वास नाही राहिला, तक्रार कुठे करणार? त्याच्यामुळे शेतकऱ्याला विनंती आहे, रोप घेताना पक्के बिल घ्या तरच रोप घ्या. आणि दुसरी गोष्ट, शासनाने दर ठरवून दिले का प्रत्येक रोप वाटिकाला?